सो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. परत आम्ही फायनलच्या मॅचला जातो. आज लास्ट डे आहे फायनल डे. आता आम्हाला थोड्या वेळाने संचिता भेटेल. डायरेक्ट वाशिम. तुला काय बोलायचं? मॅच बघतोय. चालूच झाले का बघ. चालू झाले मॅच, ॲक्च्युली चालू झाले पण आमची मॅच 12ला पप्पा होते. माहीत नाही. तो गाईज आम्ही बससाठी थांबलोय. बस वाढ बघतोय बसची. काय बोलायचंय बसची नाही, आमची बस येते आता 15 मिनिटांनी. जसं शायनिंग मारतात ते माणसं. शायनिंग नाही मारत. चला पुढे दाखवू तुम्हाला. संचितामुळे गेली एक बस. संचिता लेट आली म्हणून. आणि आमची मॅच चालू झाली. मॅच लागतं बघ. चला पुढे दाखवतो तुम्हाला. गाईज फायनली आम्ही उतरलोय. आता अस्मिता आम्हाला घ्यायला येईल. बघू तोपर्यंत काहीतरी पितो वगैरे. मला ते सगळं मीच खाते ना. ही खाऊन झाले. हिचं चालू आहे. ही माझी कॅडबरी मी खाल्ली अर्धी आणि अर्धी ते गरीब लोकांना दिली. अस्मिता येते त्या बस स्टॉपच्या इथे. बघू आता, अजून कॉल बी काय केला नाही आहे तिने. मला 2 चैनी घातलेत गळ्यात. माझी चैन घातली बघू शकता. पुन्हा एकदा आम्हाला अस्मिताची चाल तुम्ही बघू शकता. एकदम बघा किती लांब आहे. आणि गुलाबी साडी घालून आलेली फिरलेली अस्मिता शिंदे हरचंदीला सोडून गावडोशीला सपोर्ट करते. फुलं कोणी दिलीत? आईज आम्ही चाललोय मॅचला. कसं वाटतंय माझा चष्मा घालून? आणि आमच्या बरोबर मोठा माणूस राईस. पुन्हा एकदा आम्ही सर्व भेटलेलो आहे. आमच्या बरोबर छोटा लीडर आणि ही अस्मिता. आणि आम्ही आता थेट मैदानात हे बघा थेट मैदानात भेटू. कारण की काकांना आम्हाला 10 रुपये एक्स्ट्रा द्यायचे. बघतो हा चेंडू तरी झेल होणार की आणि हा चेंडू यावेळी शेवट त्यामुळे या फायनली फायनल सुशांत मोरे पुन्हा आलेले टीम असं वाटतंय डायरेक्ट फायनल. आता फायनलची मॅच नंतर असं क्वालिफाय झालाय. हँडशेक करायचा आहे. लाल्या स्पर्धेची नियमावली विसरताय तुम्ही. चला सुशांत आपण गोविंदाला कदम यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. कॅश प्राइज मध्ये 500 रुपये आहेत. आणि त्याचबरोबर निलेश कदम स्पोर्ट्स नालासोपाऱ्याच्या माध्यमातून एक चमचमती ट्रॉफी आणि कैलासवासी सावित्रीबाई गोविंद कदम यांच्या स्मरणार्थ अरुण गोविंद कदम यांच्याकडून हे एनर्जी ड्रिंक सुशांत यांना खूप खूप शुभेच्छा देऊया. अधिक त्याचबरोबर अद्वित 11 कसं आहे कॉल देतोय. आणि त्याचबरोबर टीम कुणाल 11 बाहेरून त्या ठिकाणूनच तुम्ही पळायचं आहे. तुम्हाला कॉल दिला जाईल. पहा क्रिकेट मधला इतिहास. मैदानाच्या आतमध्ये आज KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 7 मध्ये घडताना पाहायला मिळाला. सर्वजण रेडी आहेत का? निखिलला थोडंसं विनंती करेन. थोडासा, जास्त नको, थोडा कॉम्प्लीटची केपटी सांभाळ. चला काउंटडाऊन पहा दोन्ही खेळाडूंच्या माहितीसाठी. 1, 2 आणि 3च असणार आहे. ठीक आहे. स्टार्ट लेट्स गो असा काही प्रकार नाही आहे. चला सुरुवात करतो आपण. KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2026 7वं पर्व. 1, 2, 3. किशोर वेगाने शर्यत पाहायला मिळते. वेगाने धावतोय निखिल जाधव. फायनल कडे निघालाय. आणि होय निखिल जाधव. गाईज आता टॉस उडवताय ते लोक बघा. महत्वाचं आहे. थोडीशी वाई करूया. सुजीसरिया ऍज हाय व्होल्टेज थरार मैदानाच्या आतमध्ये उत्खंडाच्या क्षणाची पाहिली होती ना, तो क्षण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एका बाजूला कुणाल 11 आहे. या संघाचे संघमालक आपल्याला पाहायला मिळाले. पूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करणार आहोत. गाईज बघू शकता फायनलला 2 टीम उभ्या आहेत. आणि आमची फुल तुम्हाला सांगू नंतर काय ते ड्रोन पण उडत आहे वरती.
धडधड वाढली हृदयाचे ठोके 100 पार करून गेले. पाहूया 1 चेंडू 2 धावा. स्कोर धाव 11 नाव 1 चेंडू 1 धाव गरजेची. काय घडलंय जल्लोष पाहायला मिळतोय. कुणाल 11च्या डगआउट मध्ये मात्र अजून सामना कुणाल 11 संघ सेलिब्रेशन करता करता एखादा प्लेअर जरी बॉडी लाईनच्या आतमध्ये तर पेनलाइज केलं जाईल. याची सुद्धा नोंद घ्या. ने तुम्ही लांब राहा बाई. हे आलेला सामना सुद्धा लावू शकतो. शिस्त राखणं महत्त्वाचं, संयम दाखवणं महत्त्वाचं आहे. 1 चेंडू 1 धाव अजूनही स्वामी समर्थ. 11 संघाकडे संधी आहे. पहा वेळ खर्च करू नका. अंधार पडत चालला मित्रांनो, वेळ खर्च करू नका. पळू ना. सर्व प्रेक्षक अगदी आपली जागा सोडून अगदी आमचं मुख्य मंच आहे ना, इथे आमच्या चालतच जाणार आहे. उभे राहिलेले आहेत. प्रत्येकाचे श्वास थांबलेले आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरच्या गाड्या आता ब्रेक लावून फायनली आम्ही जिंकलोय आणि हे लोक बघा प्रेक्षक मायबाप होते त्यांच्या विनयी स्पर्धा अपूर्ण कसं वाटतं जिंकले. कसं वाटतं सही एक त्यांना मी निवेदन करतोय. तर कोणी कमेंट केलेली आम्हाला कमेंट केलेली जिरवली की नाही. बोल तुझा डायलॉग. मोठे मोठे गार केले कोणाला हरवलं. निखिल जाधव. फायनली आम्ही जिंकलोय. आमचा बॅक कॅमेरा चालू. या आयोजन कमिटी या समोर या, थोडस सत्कार करूया. मी फार जवळून पाहिलाय. खऱ्या अर्थाने कुणाल हा जो खेळाडू आहे ना, हा आज गावडोशी संघातील किसन सकपाळ यांचा हा सुपुत्र आहे. आज तो दिगंमत आहे. मात्र तदनंतर अश्विन सकपाळ यांनी दिलेली खऱ्या अर्थाने साथ सोबत अशी घडवली ना शिंदे साहेब, की कुणाल 11 संघाची पहिल्यांदा टी शर्ट छापले. त्या संघामध्ये मीही खेळलोय. कुणाल 11 हा संघ घडवण्यामध्ये अश्विन सकपाळ यांनी फायनली सो गाईज फायनली आम्ही ट्रॉफी घेतलेली आहे आमची. आणि सो गाईज आम्ही निघालेलो आहे. माझा मोबाईल पडलाय. आम्ही घरी निघालोय. घरी आणि ट्रॉफी वगैरे घेऊन. बघू शकता आम्ही फर्स्ट डेला सांगितलेलं की ट्रॉफी घेऊन जाणार आणि बघा सो जिंकलो. फायनली जिंकलो. काहीतरी आलं. मोठे मोठे गार केले. गंमत मध्ये ट्रॉफी घेऊन नाही मारून आले हा मारून आले. फुल वन साइड घे. आणि आता घरी जातो वगैरे. मी देवाला सांगितलेलं पेढे घेऊन जाणार. पेढे गोड घेऊन जाणार आणि उद्या मोदक करणार आहे गाईज मी. सो मोदक खायला या. आणि हे सगळेजण लोक चालले जेवायला बाहेर. आमच्या आत्या पुढे गेली. चल बाय. ट्रॉफी गाईज अजून आता पोचायला आम्हाला 5-15 मिनिटं आहेत. आणि ही बघा ट्रॉफी खाते आणि आम्हाला भूक पण लागली. सकाळ खाल्लं वगैरे नाही. कारण की आम्हाला एक्साइटमेंट खूप होती की आम्ही जिंकू. काही जणांना सांगितलं आम्ही जिंकणार. फर्स्ट डे दीक्षा बोलली की ट्रॉफी आमचीच असेल. ट्रॉफी आमचीच आहे. काहीच खाल्लं नाही. ज्यूस घेतला पण एक टाका होते त्यांनी घेतला. असं नाही घेऊ द्या पण त्यांचं नाव पण नाही सांगू शकत ना. बघूया आता उतरल्यावर दाखवतो.